हाय हॅलो. हा व्हिडिओ गावी गेलो होतो तेव्हाचा आहे. आता आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये गावी गेलेलो तेव्हाचा. तर तिथे गावी गेल्यानंतर इथे ताईचं घर आहे. ती पण तिथे राहत नाही, उदगीरला तिचं घर आहे आणि तिथं ते कधीतरच येतात आणि म्हणून तिथली साफसफाई वगैरे करायची होती. तिच्या घरी गेलेलो आम्ही ताईच्या. तर मग तिथलं सगळं आवरायचं होतं आणि मग मी पटापट भांडे घासून घेतले सगळे आणि तिने सगळं ओटा वगैरे साफ केला, सगळं घर वगैरे पुसून झाडून पुसून घेतलं आणि त्यानंतर आम्ही स्वयंपाकाची तयारी करायला घेतलो दोघींनी मिळून. तर मस्त सुट्ट्या एन्जॉय करायला आम्ही तिथे गेलेलो तिच्या घरी. ती पण औरंगाबादला राहते आणि इथे उदगीरमध्ये त्यांचा मस्त असा बंगला आहे. तिथे मस्त ते आले की सुट्टीचं राहतात. मग त्या ठिकाणी आता इथे बघू शकता मच्छी आईने दिलेली आम्हाला. तर आम्ही माहेर राहून दोघी तिकडे गेलेलो. तर मच्छी मस्त ती फ्राय करत आहे आणि मी शूट करते. म्हटलं तुझी रेसिपी फ्रायची कशी करते तू, ते करते मी म्हटलं. असं तर याचे पीसेस भाजीसाठी कट केल्या होत्या, पण ते म्हटलं आम्ही फ्रायच करायचं. तर तिने ते मच्छीला ना मस्त असं मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर मसाला लावून घेतला आणि त्यानंतर लिंबूचा रससुद्धा ती लावून घेते आणि तिच्या पद्धतीने ती बनवत आहे. तर मस्त असं त्याला सगळं मिक्स करून घेतलं, लावून घेतलं आणि तिने तेलामध्ये टाकलेलं आहे फ्राय करायला आणि मग कढईमध्ये फ्राय करून घेते थोडं थोडं करून. आणि आता एकीकडे ती मुगाची डाळ बनवते. दुसरा भाजीपाला वगैरे आम्ही आणला नव्हता, रात्री उशीर झाला आम्हाला तिथे यायला आणि सगळे कामं आवरून सगळं साफसफाई करून स्वयंपाकाला लेट झाला आणि मच्छी तर आईनं दिली होती तिथूनच. तर म्हटलं आता डाळ करायचं सोबत. मुगाची डाळ केलेली तिने मस्त तेलामध्ये ना राई जिरं टाकलं, तडका दिला ते छान असा, कढीपत्ता टाकून आणि कांदा टाकला बारीक चिरलेला, टोमॅटो टाकलं, हिरवी मिरची टाकली आणि डाळ टाकली धुवून, कोथिंबीर टाकली तिनं चिरून लगेच त्यामध्येच आणि पाणी टाकलं आणि मस्त असं डाळ पाणी असं थोडंसं दाटसर असं शिजे इतकं पाणी टाकून ती ठेवलेली आहे. आणि मस्त डाळ आणि मच्छी फ्राय तिनं बनवलं. त्यानंतर आता त्याच्यासोबत मी करणार आहे भाकरी. तर म्हटलं तिला मी म्हटलं तुझी भाजी आणि हे मच्छी फ्राय मी शूट करते, त्यानंतर मी भाकरी करून घेते. तर इथे तिचं मच्छी फ्राय करून झालेलं आहे आणि आता इकडे मी एकीकडे भाकरी करून घेते आणि इथे ज्वारीच्या मोठ्या मोठ्याच भाकरी मी घेतल्या करायला. 2 ते 3 भाकरी केल्या की झालं म्हटलं. पटापट भाकरी पण करून घेतल्या आणि मग आता आम्ही बसलो जेवायला. तर मस्त टेस्टी असं झालं होतं जेवण. डाळसुद्धा छान झाली होती तिने केलेली आणि मच्छी फ्रायसुद्धा छान झालं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.